नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर बघा, आज मी तांदळाचे असे उपाय सांगणार आहे जे करताच काही दिवसात तुम्हाला ज्या काही तुमच्या समस्या आहे, मग ते पैशाविषयी असो किंवा कामधंद्याबद्दल असो, ते नक्कीच पूर्ण होणार आहेत. तर सर्वप्रथम ज्यांना पैशाविषयी समस्या आहे, पैसे टिकत नाही, तर त्यांनी हा उपाय नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय फरक जाणवला. कारण हा उपाय मी स्वतः केला आहे आणि मला याचा फरक जाणवला आहे, म्हणून मी तुमच्यापर्यंत हा उपाय शेअर करत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि संपूर्ण माहिती घेऊन उपाय करा. रिझल्ट 100% मिळणार आहे. तर पैशाविषयी समस्यांसाठी तुम्ही एक लाल रंगाचा रेशमी कपडा घ्यायचा आहे. कपड्याचा तुम्हाला तुकडा घ्यायचा आहे आणि त्यात तुम्हाला 21 दाणे अख्खे तांदूळ घालायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं किंवा 5 रुपयाचे 11 नाणे घालायचे आहेत. म्हणजे 11 सिक्के घालायचे आहेत तुम्हाला व त्याची तुम्हाला एक पोटली बनवून घ्यायची आहे व ती पोटली तुम्हाला तुमच्या पर्स किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायचे आहे. मग बघा, तुमच्याकडे पैसा येणार सुद्धा आणि टिकणार सुद्धा. तर बघा, दुसरा उपाय म्हणजे अर्धा किलो तांदूळ घ्यायचे आहेत व ते तांदूळ घेऊन तुम्ही महादेवच्या मंदिरात जायचं आहे व तुम्ही 1 तांब्या पाणी महादेवच्या पिंडीवर घालायचं आहे व मग तुम्ही 1 मूठभर तांदूळ महादेवच्या पिंडीवर घालायचे आहेत व बाकीचे तांदूळ तुम्हाला तिथेच ठेवून यायचे आहेत. ते तुम्हाला परत घरी घेऊन यायचे नाही आहेत. तर तुमच्या पैशाविषयी समस्या किंवा कामधंद्याविषयी समस्या असो, पूर्णपणे मार्गाला लागेल व पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील. जर तुमच्यावर कर्ज आहे तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय दर सोमवारी करायचा आहे. हा उपाय तोपर्यंत करा जोपर्यंत तुमची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जात नाही किंवा जी काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत दर सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शक्यतो 4-5 सोमवार झाल्यानंतरच तुमची जी इच्छा आहे, तुमचे जे संकट आहे, तुमचं जे काही आहे ते पूर्ण होणार. तर बघा, तिसरा उपाय असा आहे जे आपण का करायचा आहे. तर बघा, आपण नेहमी पैसा यावा, पैसा टिकावा यासाठी उपाय करतो. पण हा उपाय केल्याने जर तुम्ही 100 रुपये कमवत असाल तर तुम्ही 1000 रुपये कमवायची संधी किंवा इतकी चांगली प्रगती तुमची होणार आणि तुम्ही जर 100 कमवत असाल तर तुम्ही 1000 कमवू लागणार. तर बघा, जर तुम्ही हा उपाय दर शुक्रवारी करत राहिले तर 1000 कमवता तुम्ही कधी 10,000 कमवू लागाल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तर बघा, हा उपायमध्ये थोडी मेहनत, थोडी वेळ आणि थोडी वन टाईम इन्व्हेस्टमेंट पण आहे, पण जो रिझल्ट आहे तो 100% मिळणारच. तर पूर्ण माहिती सविस्तर ऐकून करा. तुम्हाला 1/2 किलो तांदूळ आणि 1/2 किलो तीळ घ्यायचे आहे. ते मिक्स करा आणि तुम्हाला एक हवनकुंड, म्हणजे आपण ज्याच्यात हवन करतो, छोटंसं घ्या, मोठं घ्या, तुम्ही कुठल्याही साईजचं घेऊ शकता. हे पूर्णपणे तुमच्यावर आहे. आणि तुम्हाला जे आपण पूजा सामग्री घेतो त्याचं जे दुकान असतं त्याच्यामध्ये तुम्हाला हवनकुंडमध्ये जाळायसाठी लाकडं भेटतील. छोटे छोटे लाकडं असतात. तिथे तुम्ही विचारलं ना की हवनकुंडमध्ये जाळायसाठी लाकडं पाहिजेत, तर ते तुम्हाला देतात. तर तिथे खूप साऱ्या प्रकाराचे भेटतात. तुम्हाला जे जमेल ते तुम्ही घ्यायचं आहे व मग तुम्हाला दर शुक्रवारी आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही त्या हवनकुंडात अगदी आपण जसं 3 बोटात धरून जितके तांदूळ व तीळ येणार ते हवनकुंडात घालत तुम्हाला ओम श्रीम रीम श्रीम महालक्ष्मी
नमः स्वाहा. परत एकदा सांगते, ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. अशा प्रकारे तुम्हाला ते तीळ आणि तांदूळ घालता घालता 108 वेळा हे करायचं आहे. तर बघा 108 वेळा करायचं आहे. ते तीळ आणि तांदूळ पूर्ण जे तुम्ही मिश्रण आहे ते पूर्ण संपलं पाहिजे, तोवर केलं तरी चालेल. आणि बघा पूर्ण मनाने व श्रद्धेने तुम्हाला हे करायचं आहे. तुम्ही कुठून कुठपर्यंत पोहोचणार हे 100% मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला. तर तुम्ही हा उपाय नक्की करा. पण बघा आपण कोणताही उपाय करतो तर तो करायचा म्हणून करू नका. कोणी एक ताईंनी सांगितलं म्हणून मी केलं तर असं करू नका. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला वाटलं की मला हा उपाय करायचाच आहे आणि हा उपाय केल्याने माझं जे काही आहे, जी काही अडचण आहे, जी काही इच्छा आहे ती माझी पूर्ण होणारच, तरच तुम्ही हा उपाय करा. अगदी पूर्ण मनाने आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. आणि जेव्हा तुम्हाला थोडं पण वाटेल की तुमच्या आयुष्यात हा उपाय केल्याने थोडासुद्धा बदल झाला आहे तर एक कमेंट नक्की करा. तर मला खूप आवडेल. आणि मी जी काही मेहनत घेतली आहे त्याने माझ्या ताईचं व माझ्या मैत्रिणींचं काही चांगलं होत आहे किंवा चांगलं झालं आहे तर मला खूप आनंद मिळेल हे ऐकल्यानंतर. तर बघा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. माझे दररोज 8 वाजता व्हिडिओ येतात तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. व्हिडिओ पूर्ण बघत राहावा कारण ते तुमच्या कामासाठीच मी शेअर करणार आहे. तर इथेच आता व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.